सोलापूर शहरात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेला यश आलं आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ही धडाकेबाज कामगिरी केली असून तब्बल 5 घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 31 डिसेंबर 2025 रोजी दिवसा घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून किसन महादेव वनकोरे या 29 वर्षीय सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने सोलापूर शहरात एकूण 5 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या आरोपीकडून 51 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 820 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 3,72,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, फौजदार मुकेश गायकवाड आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सराईत घरफोड्या जेरबंद केल्यामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईत पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, अनिल जाधव, महेश शिंदे, कुमार शेळके, संजय साळुंखे, महेश पाटील, राजू मुदगल, अजिंक्य माने, महेश रोकडे, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, भारत पाटील, चालक महेंद्र ठोकळ, श्याम सुरवसे, बाळू काळे, सतीश काटे, प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांचा समावेश आहे. दिनांक 31/12/2025 रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दिवसा घरफोडी संदर्भात गुन्हा रजिस्टर नंबर 1060/25 BNS कलम 305, 331(3) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून सिनियर PI अरविंद माने क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली API दत्तात्रय काळे आणि PSI मुकेश गायकवाड यांच्या तपास पथकास मार्गदर्शन करून त्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या वरील पथकाने गुन्हेगारांचा शोध घेत असताना त्या गुन्ह्यातील संशयित आरोपीबाबत गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये त्या आरोपीचं नाव किसन महादेव वनकोरे, वय 29 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार दादावस्ती, लोहगाव, पुणे, मूळ राहणार मुक्काम पोस्ट वाघधरी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर असं असल्याचं समजलं. त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तसेच तांत्रिक तपास केला असता त्याने सोलापूर शहरामध्ये एकूण 5 ठिकाणी घरफोडी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या 5 गुन्ह्यांपैकी सदर बाजार पोलीस स्टेशन मधला एक गुन्हा आणि MIDC पोलीस स्टेशन इथले 4 गुन्हे घरफोडीचे उघड झालेले आहेत. या 5 गुन्हे यामध्ये उघडकीस आणून 5ही गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी एकूण 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 820 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 3,72,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि वरील 5 गंभीर स्वरूपाचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. हे गुन्हे अतिशय कौशल्याने आणि सातत्यपूर्ण तपास करून दोन्ही टीमने उघड केलेले आहेत. सदर कारवाई संदर्भात माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सर, त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय काळे, मुकेश गायकवाड आणि यांच्या पथकातील अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, अनिल जाधव, महेश शिंदे, कुमार शेळके, संजय साळुंखे, महेश पाटील, राजू मुदगल, अजिंक्य माने, महेश रोकडे, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, चालक महेंद्र ठोकळ, श्याम सुरवसे, बाळू काळे, सतीश काटे आणि सायबर शाखेकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्या सर्वांचं पोलीस आयुक्तालयाकडून अभिनंदन. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए. स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर. कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें. स्पाइस एंड आइस इवेंट्स. जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.